नमस्कार. मी लेखक, दिग्दर्शक आणि मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचा संचालक प्रमोद प्रभुलकर या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे यशस्वी विद्यार्थी नाटक, चित्रपट, टीव्ही ॲड्स, वेब सिरीज, त्याचबरोबर झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स मराठी, सन मराठी अशा अनेक चॅनल्सवरती मेन लीड, मीडियम रोल आणि अगदी छोट्या भूमिकांमध्ये पण चमकत आहेत. जसे की मेन लीडमध्ये ऋता दुर्गुळे, किरण गायकवाड, शिवानी बावकर, गिरिजा प्रभू, स्वर्धा ठिगळे, निखिल चव्हाण, निष्ठा वैद्य, दीपकार पारकर, आराध्य लवाटे, प्रियांका देशमुख, रौनक शिंदे, पूर्णिमा डे, विपुल साळुंके, शाश्वती पिंपळीकर, अनया पिंगळे, सुखदा बोरकर, तनिष्का विशे, मंगेश दळवी यासारखे अनेक विद्यार्थी गेल्या 23 वर्षांमध्ये नाट्य चित्रपटसृष्टीत आपलं नाव दिमाखाने चमकवत मिरॅकल्स अकॅडमीचा झेंडा उंचावत आहे. होय, तुम्हालाही शक्य आहे. आमच्याकडे शिक्षणाची, वयाची, दिसण्याची, अनुभवाची अट नाही. डोंट वरी. 8 वर्षाच्या मुलामुलीपासून ते अगदी 80-85 वर्षांच्या आजी आजोबांपर्यंत विद्यार्थी आमच्याकडे शिकायला येतात. मी स्वतः आमचा अभ्यासक्रम इतका छान बनवलाय की आमच्याकडे आलेल्या विद्यार्थ्याला आम्ही ॲक्टर म्हणून घडवतोच. आणि नाट्य चित्रपटसृष्टीचा इतक्या वर्षांचा संपर्क असल्यामुळे आम्ही त्यांना ऑडिशन्सला पाठवतो. आणि जे विद्यार्थी कष्ट करतात, मेहनत करतात, त्यांना नक्कीच मेन लीड किंवा मीडियम रोल किंवा अगदी छोटा रोलही मिळतोच. प्रख्यात निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते सचिन पिळगावकर यांच्या नवरा माझा नवसाचा 1 आणि 2 या चित्रपटांमध्ये आमच्या असंख्य विद्यार्थ्यांनी काम केलेलं आहे. मी लिहून दिग्दर्शित केलेल्या गोडगुपित, नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे, फिनिक्स, सुंदर माझं घर आणि यूथ ट्यूब या चित्रपटांमध्ये मेन कलाकारांबरोबरच मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने काम केलेलं आहे. यूट्यूब या चित्रपटामध्ये मिरॅकल्स अकॅडमीचे 300 विद्यार्थी चमकले होते. त्यात मुख्य भूमिकेमध्ये शिवानी बावकर ही आमची विद्यार्थिनी होती. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीचे 6 महिने आणि 9 महिने म्हणजे 24 रविवार आणि 36 रविवार यांचे ॲक्टिंगचे कोर्सेस असतात. महाराष्ट्रामध्ये आमच्या दादर, ठाणे, पनवेल, बोरिवली, विरार, कोथरूड, चिंचवड, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर इत्यादी ठिकाणी शाखा आहेत. माझ्यासह आमचे सर्व शिक्षक तुम्हाला अत्यंत प्रेमाने हसत खेळत शिकवतात आणि ॲक्टर म्हणून घडवतात आणि नाट्य, चित्रपट, वेब सिरीज, टीव्ही ॲड्स यामध्ये कलाकार म्हणून चमकण्याची संधी प्रदान करतात. मिरॅकल्स ॲक्टिंग अकॅडमीमध्ये ॲक्टर, ॲक्ट्रेसेस, लेखक, दिग्दर्शक, निर्माते येऊन आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. आज कोण मार्गदर्शन करते पाहूया का? चला तर. आता पहिला प्रश्न तुला विचारतो असा की इथे येऊन तुला कसं वाटतंय? मागे एकदा तुला मी आमच्या फिल्म प्रोडक्शनच्या वर्कशॉपला बोलवलं होतं आणि तू खूप सुंदर त्यावेळेला पण मार्गदर्शन केलं होतं. आणि आज पण आपल्याकडे एक वेळ आहे छान, कारण एवढं मोठं काम म्हटल्यानंतर आपल्याला आणि या विद्यार्थ्यांचं मला वाटतं लकी आहे की आज ते सगळे जे हजर आहेत त्यांना विविध प्रकारचं, कारण प्रोडक्शन मॅनेजमेंट करणं आणि कार्यकारी निर्माता आहे सगळ्याच्या व्याख्या पण त्याला मी तुम्हाला समजून सांगेन. मी तुम्हाला एक नव्याने या क्षेत्राची पूर्ण ओळख आज होईल. आणि निर्मिती सेटवर प्रोडक्शन मॅनेजर असतो आणि त्यामुळे पूर्ण त्याला सगळे डिपार्टमेंट्स असतात. मग आर्टिस्ट असतील, त्याच्यानंतर मग कॅमेरामन, डायरेक्टर, प्रोड्युसर, लोकेशन्स असतात, स्पॉट बॉय, जी हजर असतात सगळ्यांचा संपर्क येतो. त्यांना कंट्रोल करायला लागतं. हिंदीमध्ये प्रोडक्शन मॅनेजर पण प्रोडक्शन कंट्रोलर पण एक पर्यायी शब्द आहे. आणि त्याच्यामुळे खूप थंड राहायला लागतं, खूप आव्हानं असतात. आणि खऱ्या अर्थाने इंडस्ट्री जी आहे त्यातलं जे मर्म आहे ते एक कळलेली व्यक्ती असते आणि इतका अनुभव. आणि म्हणजे काय म्हणते ना की सिन्सिअरिटी पासून आज बोलता येईल, कारण प्रोडक्शन मॅनेजरलाच म्हटलं ना की सगळ्या गोष्टी माहिती असतात. अगदी ड्रिंक्स करणं किती वाईट आहे त्यापासून ते सिन्सिअरिटी, वेळेवर येणं, या सगळ्या गोष्टींचा अनुभव
यज्ञ पिक्चरला मी असिस्टंट डायरेक्टर होतो 1900 सांगत नाही, पण खूप वर्षापूर्वी यज्ञ पिक्चर नावाचा एक पिक्चर आला होता. त्याच्यामध्ये संजय सुरकरांना मी जॉईन झालो होतो. तो काय पिक्चर चालला नव्हता, पण त्यामध्ये वर्षा उसगावकर, मोहन जोशी असे सगळे दिग्गज नट होते त्यावेळेला. आणि ती मुंबई चालली फिल्म, शूट झालेली फिल्म होती. आणि त्याच्यानंतर मग संजय सुरकरांनी बऱ्यापैकी पुण्यात काम सुरू केलं. आणि रावसाहेब ही फिल्म दिग्गज आर्टिस्ट होते तेव्हा, ते सगळे दिग्गज होते. ते त्या पॉलिटिकल फिल्म होती त्यावेळेला. अँड मला आवडेल ऐकायला. माझं जरा रावसाहेब या चित्रपटाने एक विक्रम केलेला आहे त्यावेळेला. राज्य सरकारच्या पारितोषिक वितरण समारंभामध्ये 14 पारितोषिकं 17 पैकी त्या चित्रपटाला मिळालेली होती. कलाकार काय होते सांगा, म्हणजे कोण होते सगळे? मोहन जोशी, प्रशांत सुभेदार, डॉक्टर श्रीराम लागू, मधु कांबीकर. शापित पिक्चर येऊन गेला होता त्यांचा त्यावेळेला. असे अजूनही तो विक्रम अबाधित आहे. उदय म्हैसकर, त्या काळातले सगळे ग्रेट लोक तिथे होते. आणि तिथनं आमची सुरुवात झाली होती. असिस्टंट डायरेक्टर जो चौथा असिस्टंट असतो, लास्ट असिस्टंट, मला जेव्हा जॉईन झालो त्यावेळेला मला स्मिता तळकरांच्या ग्रुपमध्ये आम्ही होतो, अस्मिता चित्रमध्ये. त्यावेळेला मला स्मिता तळकर सांगितलं होतं की फोर्थ असिस्टंट म्हणजे चप्पल बूट पण कलाकारांचे त्यांच्या पायात न्यायचे, कपड्याच्या पेट्या उचलायच्या, डोक्यावर पेट्या न्यायच्या, कॉस्ट्युमच्या पेट्या, जेवण सांगायचं, पळापळ करायची, झाडू मारायच्या सेटवरती, हे करायची तयारी असेल तर तुम्ही जॉईन व्हा. सो आय सेड हो येस. अँड देन ही हॅज सीन मी ॲज अ फोर्थ असिस्टंट, थर्ड असिस्टंट, फर्स्ट असिस्टंट फॉर घराबाहेर. आणि त्याच्यानंतर मी दिग्दर्शक. तर ह्यांना उत्सुकता आहे, मला पण उत्सुकता आहे. तर तुम्हाला त्याबद्दल सांगा आणि मग आपण सुरू करूया. प्रमोद, खरं तर तुमचं यश मला आज दिसतंय इथे, तुमचं सुरुवातीपासून. आत्ता ज्या फिल्म्स पाहिल्या, सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन. सगळ्यांनीच अतिशय सुरेख कामं केलेली आहेत. त्यामध्ये कुठेही मला कुठलीही फिल्म सिनेमॅटिक नाही असं वाटलं नाही. त्यातले जे अँगल्स असतात किंवा सिनेमाची जी लँग्वेज असते की काही शॉर्ट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, मिड क्लोज आहेत किंवा वाईड आहे, ओएस आहेत, या सगळ्या प्रकारचा व्यवस्थित तुमचा अभ्यास झालेला मला इकडं फिल्ममध्ये दिसत होता. आणि सगळ्यात मला आणखी सांगायला वाटेल की भाषेचं जे काय म्हणतो एक थोडंसं अवडंबर असतं आपल्या भोवती. आणि तुम्ही कुणीही ते फारसं पाळलं नाही त्याच्यामध्ये. ते खूप चांगलं झालं. मी सुद्धा एका खेडेगावामधनंच आलेलो होतो पुण्यामध्ये आल्यानंतर मी प्रथमतः आमचं एक कॉलेज होतं, म्हणजे अजून आहे आता, ते नावारूपाला आलेलं आहे. त्याचं नाव होतं नाही, जुन्नर तालुक्यात आलो मी. माझं जुन्नर तालुका आणि नावाचं गाव आहे. आणि तिथनं इथे आल्यानंतर मला पहिल्यापासून इंटरेस्ट होता या सगळ्या ह्याच्यात. त्यावेळेला मी पाहिलं पुरुषोत्तम करंडक नावाची कॉलेजची एक मोठी स्पर्धा असते, त्यामध्ये मी भाग घेतला. पण मला तेव्हा खूप भाषेने त्रास दिला मला की थोडंसं आपण मागे पडतोय असं वाटलं. मग मी त्याच्यावर थोडासा उपाय शोधला की माझ्या भाषेतले मी जी भाषा बोलतो, जे मी इतरत्र आम्ही इंटरॅक्शन करतो, तशा एकांकिका निवडल्या. आणि जेव्हापासून मी तशी एकांकिका निवडली त्यानंतर लागोपाठ 4 वर्ष पुरुषोत्तम करंडकच्या फायनलिस्टमध्ये मी असायचो. आणि मला काही थोडंसं काही असं मिळालं की मी पटकन सोडून देतो गोष्ट. माझ्यातली ती थोडीशी त्रुटी नाही, वैगुण्य म्हणूयात आपण. तर तसं एकदा फक्त पहिली फेरी झाली पुरुषोत्तमची, त्यावेळेला लोकांनी आणि आमच्या कॉलेजची एकांकिका होणं बाकी होतं. पण विद्यार्थी असे सांगतात की चला कोण येणार आहे 7 मध्ये वगैरे. आणि त्या वर्षी फक्त माझ्या समोर एक जण म्हटला अजून थांबा, जेधे कॉलेजची एकांकिका होणं बाकी आहे. त्यामुळे 7 काढून आणि त्या वर्षानंतर मी परत एकांकिका दिग्दर्शित केली नाही. तसंच आज प्रमोद खूप त्याने फोर्थ असिस्टंट केलं. जी त्याची ती व्याख्या फोर्थ असिस्टंटची त्यांनी जी सांगितली ती
खरं तर त्याला आपल्याकडं आता तुम्ही या क्षेत्रातले स्पॉट बॉय असं म्हणतात त्याला. स्पॉट बॉय तीच कामं करतो, फोर्थ असिस्टंटला तीच कामं करावी लागतात. पण मी असंख्य असे फोर्थ असिस्टंट पाहिले की जे फोर्थ असिस्टंटच राहिलेले आहेत, त्याच्या पुढे गेलेले नाहीत. पण प्रमोदचे एका पिक्चर नंतर एका नंतर तो अतिशय पुढे जात राहिला. त्याच्या बरोबर ज्यांनी कामं केली ते आता सचिन कुंडलकर असतील हे सगळे दिग्दर्शक आता मोठे झालेले आहेत. आणि फोर्थ असिस्टंटचा आज एक मोठा दिग्दर्शक आणि प्रमोद हे खरंच अशी इन्स्टिट्यूट चालवून आज मी ते बुकलेट पाहिलं तुमचं, त्यातनं आलेले कलाकार पाहिले आणि ते कलाकारांचं सगळं आता ज्या पद्धतीने ते कामं करत आहेत, तर ते तुमचं मोठं श्रेय आहे. की मी मगाशी माझं हे सांगण्याचं एवढं की ज्या पार्श्वभूमीतनं मी आलेलो होतो तिथपर्यंत आजपर्यंत मला जे काही करता आलं त्यासाठी जी साथ मिळाली ती साथ आज तुम्हाला मिरॅकलमध्ये प्रमोदजी देत आहे. अनेक जणांना जे प्रश्न पडतात त्यातले मी एक मूलत विचारतो, प्रोडक्शन मॅनेजरचं काम काय? मला जरी माहिती आहे, ह्यांना माहिती आहे, तरी पण एक ओव्हरऑल तर प्रोडक्शन मॅनेजर, कार्यकारी निर्माता, आपण एक एक टप्प्याटप्प्याने जाऊ. आणि त्याच्यानंतर लाईन प्रोड्युसर. तुम्ही आता जर बऱ्याच फिल्म्स आता मोठमोठ्या येतात त्याच्यात लाईन प्रोड्युसर एक नावाचा शब्द असतो. लाईन प्रोड्युसर, एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, प्रोडक्शन मॅनेजर, प्रोडक्शन कंट्रोलर. ओके, तर ह्या सगळ्या लोकांशी तुमचा पाला पडणार आहे. कारण तुम्हाला पैसे जे पहिले डील होतं पैशाचं ते ह्या लोकांबरोबर होतं. कारण निर्माता छोटा असेल तर तो डायरेक्ट बोलतो तुमच्याशी, छोटा इंडिव्हिज्युअल असेल तर. पण समजा एक मोठी कंपनी आहे किंवा मोठा पिक्चर येणार असेल तर त्यावेळेला आता मी पण समजा आमचा गणपतीगावडे पार्ट 2 करायचा चाललाय विचार, त्यावेळेला जर तुमच्याशी पण बोलायचं असेल तर मी नाही बोलणार पैशाची गोष्ट तुमच्याशी. आम्ही सांगणार की प्रोडक्शन मॅनेजर विल टॉक टू यू. आणि एक्झॅक्टली काम काय असतं त्यांचं, शूटिंगच्या आधी पण काम असतं, शूटिंगच्या दिवशी पण काम असतं, शूटिंग संपेपर्यंत काम असतं, पिक्चर रिलीज पर्यंत असतं, टेलिव्हिजन शो. सो आय थिंक हे जरा विस्ताराने सांग. आणि मग पैसे ठरवायचे कसा माझा दुसरा प्रश्न आहे, म्हणजे नंतरचा प्रश्न. त्याच्यामध्ये तू नेमकी तुझी एक्झॅक्ट कामं सांग म्हणजे यांना जरा एज्युकेट होतील. प्रोडक्शन मॅनेजर हा खरं तर मी त्यासाठी जास्त काम केलेलं आहे. व्याख्या खूप प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आहेत. पण प्रमोदने अगोदर जे सांगितलं फोर्थ असिस्टंट, त्याला थोडंसं मी त्याचं फोर्थ असिस्टंटचं काम कसं असतं, स्पॉट बॉय सारखंच असतं. स्पॉट बॉय तर प्रोडक्शन मॅनेजर हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा स्पॉट बॉय असतो. त्याला पडलेलं प्रत्येक काम करावं लागलं. जर कोणी नाही म्हटलं ना की हे काम मी नाही करत, त्याला ते करावं लागतं. त्याला पर्यायच नसतो. कारण शेवटचं ध्येय असतं की ती फिल्म कम्प्लीट होणं, ते प्रोजेक्ट कम्प्लीट होणं. त्यामुळं काही ना काही करून ते किंवा करून कोणाकडनं घ्यावं लागतं. तेवढं स्किल तुमच्यामध्ये असावं लागतं. खूप वेळा तुम्हाला अतिशय शांतच राहावं लागतं. तुम्हाला काही लोक शिव्याही घालतात समोर, काही लोक खोटंही बोलतात की, आणि खूप लोकांचं असं असतं की नाही आम्ही प्रोडक्शन मॅनेजरला तर सांगितलं होतं ती डेट माझी नाही आहे, असं बिनधास्त डायरेक्टर प्रोड्युसरला सांगून देतात. तर प्रोडक्शन मॅनेजर हा आता खरं तर उलट जायला पाहिजे. जे आपल्याकडं जे रूल्स आले, ज्या व्याख्या आलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत हॉलिवूडपासनं. हॉलिवूडचे जे आपण हे पाहतो, प्रोडक्शन मॅनेजर हे फार मोठं पद आहे तिथे. हे सगळ्यांचं एकत्र नियोजन करणाराच तो असतो. आता मराठीत मी पाहतो, सुदैवाने तुमच्या एकाही फिल्मला मी ते बघितलं नाही कोणी, पण शॉर्ट फिल्म असतील काय असतील तर त्यामध्ये एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर असं टाकलेलं असतं ना. तर माझ्या माहितीप्रमाणे जर माझं चुकत नसेल तर मराठी चित्रपट क्षेत्रात एकही एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर नाही. कार्यकारी निर्माता इव्हन मी सुद्धा त्या ग्रेडपर्यंत अजून पोहोचलेलो नाही. त्याची व्याख्या खूप मोठी आहे की प्रोड्युसरला जमत नाही म्हणून जो प्रोड्युसर असतो तो कार्यकारी निर्माता. काही वेळेला त्याला फंड्स सुद्धा अरेंज करावे लागतात जर प्रोड्युसरने दिले नाही तर. त्याची फार मोठी असते जबाबदारी असते. तो डिरेक्टरला सुद्धा काढू शकतो पाहिजे त्यावेळेला.
डिरेक्टर सुद्धा त्याच्या पुढे काही बोलू शकत नाही. आणि पण आज जो तो उठतो आणि कार्यकारी निर्माता नाव ज्या वेळेला देतो त्यावेळेला थोडंसं त्या पदाचं अवमूल्यन झालं की काय असं वाटतं की त्यांना माहीतच नाही त्या ते पद काय. तसंच लाईन प्रोड्युसर आपल्याकडे मराठीत किंवा इकडे काय आहे की आज मी पुण्यात आहे, मला शूटिंग करायचं कोल्हापूरला, तर कोल्हापूरमध्ये जो मला मदत करतो सगळ्याची त्याला आपण लाईन प्रोड्युसर म्हणतो. नाही, कार्यकारी निर्मात्यानंतरचं जे मोठं पद आहे ते लाईन प्रोड्युसर, तो इक्वली टू कार्यकारी निर्माताच असतो. त्याला सुद्धा फंड्स आलेले कसे मॅनेज करायचे, कधी मॅनेज करायचे, हे सगळं नॉलेज असायला लागतं. आणि हे जी 2 पदं आहेत यांना दिग्दर्शनातली माहिती असावी लागते, यांना कॅमेऱ्याची माहिती असावी लागते, यांना टेक्निकल माहिती असावी लागते, यांना लाईट्सचे सुद्धा माहिती असावी लागते. ते इक्वली दिग्दर्शकाच्याही पेक्षा थोडं, तर मी म्हणेन वाईट वाटून नका घेऊ, पण थोडं दिग्दर्शकापेक्षाही थोडी वरची पोस्ट आहे ती. कारण ही सगळी माहिती असेल तरच तुम्ही त्या पदाला न्याय देऊ शकता. दिग्दर्शक तुला कॅमेऱ्याचं नॉलेज असायलाच पाहिजे, पण पूर्ण नॉलेज असेल तर नाही असं सांगता येत नाही. पण कार्यकारी निर्मात्याला असलं पाहिजे. आणि प्रोडक्शन मॅनेजर, त्यानंतर प्रोडक्शन कंट्रोलर येतो. जो प्रोडक्शन कंट्रोलर हा ते एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर, लाईन प्रोड्युसर आणि प्रोडक्शन कंट्रोलर. प्रोडक्शन कंट्रोलरचं काम कुठे सुरू होतं तर ऑन लोकेशन्स. ज्या वेळेला तुमचं लोकेशन्स पाहणं वगैरे इथे चालू होतं तिथं प्रोडक्शन कंट्रोलर येतो. तो ह्या सगळ्याच जे डिपार्टमेंट्स असतात त्या प्रत्येकावरती लक्ष ठेवून असतो. आणि ॲक्च्युली शूटिंगचं काम जे आहे ते प्रोडक्शन मॅनेजर. प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी ही शूटिंग संपलं की संपते, तिथे प्रोडक्शन मॅनेजरची जबाबदारी संपते. निर्माता हा प्रोड्युसर ज्याचे आपण पैसे पूर्ण वापरले जातात, पण निर्माता हा दरवेळेला हजर नसतो, पण तो बिल्डर असतो, तो वेगळ्या वेगळ्या क्षेत्रातला असतो, बरोबर ना. निर्माता आपण म्हणतो त्यात 2 प्रकार असतात. आता आपल्याकडे जे निर्माते आपण जे पाहतो तर बरेचसे असतात की ठीक आहे माझ्याकडे पैसे, मला चित्रपट निर्मिती करायचा, मी निर्माता झालो. नाही, चूक आहे. जे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसरची आत्ता जे गुण सांगितले ते निर्मात्याकडे असले पाहिजे. तुम्ही पहा, मी जिथे शिकलो, ज्यांच्याकडे शिकलो ते सगळ्यात निर्माता म्हणून मोठं नाव आहे आणि ज्याची ज्या निर्मात्याला सगळी माहिती होती स्टार्ट टू एंड, ते स्मिता तळवलकर. त्यांच्याबद्दल एक निर्माता कसा असावा हे त्यांच्याकडे पाहून अगदी ही कथा, या कथेत काय वैगुण्य आहे, कथेतलं वैगुण्य सुद्धा त्या सांगायच्या. शन्ना नवरेंना सुद्धा सांगितलेले त्यांनी समोर की नाही हे नकोय मला, हे काढा. निर्माता म्हणजे निर्माण करणार आहे, एक कलाकृती निर्माण करायची, पण ही इज इन्व्हेस्टिंग मनी ऑल्सो, पण ऍट द सेम टाइम सगळ्या क्रिएटिव्ह डिपार्टमेंट त्याचा हँडल करायचं. राईट ना. तुम्ही पैसे घातले नुसते की तुम्ही निर्माते होत नाही, मग तुम्ही फायनान्सर झाला. पैसे तुमच्याकडे आहेत, तुम्ही निर्मिती केली, प्रमोदला पैसे दिले, हे माझे 1 कोटी रुपये घे, मला पिक्चरचं रेट ताब्यात दे, संपलं तुमचं. तुम्ही निर्माता नाव लावण्यात काही नाही, पण तुम्ही निर्माते होत नाही, तुम्ही फायनान्सर होता. निर्माता हा आपल्याकडे दुर्दैवाने आपल्याकडे 90% फायनान्सर फायनान्सर. ते काय करतात, हे आपले कोई पिक्चर बनवणे काय, अरे प्रमोदजी आइए 1-2 कोटी घ्या आणि पिक्चर बनवा, आणि मग ते घरी बसतात आणि डायरेक्ट येतात. आपली इंडस्ट्री, मराठी इंडस्ट्री मागे पडण्याचं हे एक महत्वाचं कारण आहे की निर्माते हे निर्माते नाही. स्मिता तळवलकरांचे पिक्चर्स पहा बरं तुम्ही, का त्यांचे नाही. महेश कोठारे, सचिन सचिन पिळगावकर हे निर्माते पहिल्यापासून पैसे पण टाकतात किंवा अरेंज करतात, पण ते सगळी जबाबदारी घेतात, रिस्क घेतात आणि स्टार्ट टू एंड असतात. नाटकात पण लता नार्वेकर, सुधीर भट आहेत, हे निर्माते. एक ठरवलेलं असतं त्यांनी की या क्षेत्रात जो काही पैसा गुंतवलेला आहे मी यातनंच परत घेईन. मी बिल्डिंग बांधून तो पैसा नाही मिळवणार, मी चित्रपटच काढेन, चित्रपटातूनच ते पैसे परत मिळवणार. आता ऍक्च्युली मराठीमध्ये काय होतं की प्रोडक्शन मॅनेजर, कार्यकारी निर्माता सगळे एकच असतो तो, आणि दिग्दर्शक बऱ्यापैकी कार्यकारी निर्माता असतो. आता मला पण बजेटची संपूर्ण अप्रतिम माहिती आहे, कारण मला माहिती आहे मी नुसता फायनान्सचा प्रोड्युसर आहे, मी प्रोड्युसर आहे, राईट. सो आता काय होतं, आता समजा गणप्या गावडे पार्ट 2 करायचं ना, सो वी विल सिट टुगेदर आणि यांना सगळे रेट्स. सो आम्ही पहिलं काम असतं आता मराठीत काय करायचं, प्रोडक्शन म्हणजे बजेट. तर सगळे 1760 लोक आहेत, त्याच्यामध्ये आर्टिस्ट पण आले. आपल्याला 2 कोटीची आता इन्व्हेस्टमेंट करायची आपल्याला प्रोड्युसरला,
तो फायनान्स देतोय त्याला. ते 2 कोटी रुपयामध्ये मग सगळ्यांचे जे रेट्स आहेत ते ठरवून ते कसं बसवायचं ते प्रोडक्शन मॅनेजरला पाहावं लागतं. काही निर्माते सुद्धा गंमतशीर असतात. आता या आठवड्यातच एका निर्मात्यांचा फोन आला, तुमच्याबरोबर काम करायची माझी इच्छा आहे. मला फार भारी वाटलं, माझ्याबरोबर कुठल्या निर्मात्याला काम करायची इच्छा आहे म्हटलं की मला जरा 4 पावलं आपण म्हटलं बरं करूया. काय मला स्टोरी वगैरे ऐकवलं, ठीक आहे तुम्हाला कशाला स्टोरी पाहिजे, आपण काम करूया. म्हटलं बरं तरी करतो, काही हरकत नाही. नाही तुमचं या क्षेत्रातलं नॉलेज खूप आहे आणि त्याचं ते मला पाहिजे. आणि मागच्या चित्रपटापेक्षा मी अतिशय चांगलं बजेट ठेवलेलं आहे या चित्रपटाला, तर तुम्ही करावं असं माझी इच्छा आहे. म्हटलं ठीक आहे भेटू आपण, पण काय म्हणजे एक स्टोरी काय आहे कुठलं, नाही ते सगळं भेटल्यानंतर सांगतो. नाही ठीक आहे भेटू. तर म्हटलं मागच्या पिक्चरचं बजेट काय होतं तेवढं सांगा. म्हटलं नाही मागच्या पिक्चरचं जाऊ द्या, या पिक्चरचं माझं 5 लाख रुपयाचं बजेट आहे. का याच्याशी तुम्ही निगडीत आहात. बरोबर बोलतोय. 5 लाखाच्या बजेटमध्ये एक मराठी चित्रपट कसा करायचा हे मी अजून त्यांची भेट घेतली नाही, ती घेणारच आहे त्यांची भेट, की मला तरी माहिती होईल की 5 लाखात चित्रपट कसा केला जातो. म्हणजे पहिल्या पिक्चरचं बजेट त्यांचं काय असेल हेच मला आता चांगलं बजेट आहे 5 लाखाचं. फसू नका कोणी त्यामध्ये. सगळ्यात आता वाईट ट्रेंड म्हणजे आता आपला शॉर्ट फिल्म फेस्टिवल किंवा तो झाला आता मिरॅकल्सचा आपण जो पाहिला किंवा मी पाहिला आता, ही एक शिडी म्हणून वापरा. काय तुमच्यातला कलाकार कितपत जातो हे तुम्ही आता खूप मला आता समोर चेहरे दिसतात की ज्यांनी काम केलेलं आहे. तुम्हालाच कळालं असेल त्याच्यात की आपण कुठे कमी पडलो आहोत आणि आपल्याला आणखी काय करायला पाहिजे होतं हे पाहिल्यानंतरच कळतं. पण ही एक शिडी आहे. प्रत्येकाला मोठे फिल्म मिळतीलच का तर नाही मिळणार लगेच, पण तुम्हाला तिथे जाण्यासाठी ही शिडी उपयोगात आहे. पण मी अशी काही आता हे पाहिलेले आहेत की ऑडिशनला बोलवलं काही चांगल्या फिल्मच्या वगैरे, तर मला हिरोच करायचं आहे. मी या शॉर्ट फिल्ममध्ये मी हिरोचं काम केलं होतं, मी साईडचं काम कसं करू असं म्हटलेला मुलगा माझ्या समोर आहे. म्हणजे त्याने ऐकून गेला तो, नाही मी आता असं नाही होत. शॉर्ट फिल्म ही तुम्ही शिडी करा, तुमच्यातला कलाकार जो काही आहे तो तुम्ही तावून सुलाखून घ्या आणि मग तुम्ही पुढची झेप गाठा. वयाच्या 41व्या वर्षापर्यंत दादा कोंडके हे फक्त नाटक करत होते. 41व्या वर्षी त्यांनी पहिला चित्रपट केला, पण त्यांच्यातला कलाकार तो जो इच्छा माझी पूर्ण करा मधला होता तो, किंवा आता तुमच्या जवळच आमच्यातलं नाव आहे नवाजुद्दीन सिद्दीकी. आत्ता त्याने मला सरफरोश नावाचा चित्रपट आठवत असेल तर पहा, ते एकाच छोट्याशा रोलसाठी तो तिथे आहे. आत्मविश्वास असू द्या, आपण चांगलंच करू, पण तो आत्मविश्वास येण्यासाठी तयारी मात्र करत जाऊ. तयारी नाही झाली तर मग खूपच. चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून आम्ही सगळ्यात पहिल्यात महत्वाचं म्हणजे आता त्यांनी विषय काढला होता ऑडिशनचा. खरं तर हे ऑडिशनचं वगैरे नाही सगळं आलं त्याला कारणीभूत नागराज मंजुळे. त्यांचा सैराट जो आला त्यानंतर जे बाकीचे तथाकथित लोक सैराट झाले आणि ते ऑडिशन लावायला लागले. एक 5-10 हजार रुपयाचा कॅमेरा घ्यायचा, लावायचा ऑडिशन. आमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे औरंगाबादला. ऑडिशन आहे म्हटल्यावर किमान 1000 लोकांची रांग होती तिथे. पैसे चार्ज करायचे 1000 रुपये ऑडिशन फी, त्यानंतर 10,000 रुपयाचा कॅमेरा. तसं समजल्यावर आमच्या एका माणसाला तिथे पाठवलं, त्याला विचार कुठला पिक्चर नाही अजून ठरायचं. त्याचं भरारी पथक असतं सांग. हा चित्रपट महामंडळाने आम्ही हे प्रकार थांबवण्यासाठी भरारी पथक आम्ही गावोगावी तयार केलेले की त्यांना पाठवतो आम्ही की जा तुम्ही काय चाललंय काय नाही करत. तर तिथे 1000 लोक आहेत, 1000 रुपये फी आणि 10,000चा कॅमेरा. अजून ठरलेलं नाही कुठल्या कॅरेक्टरची ऑडिशन आहे काही कुणाला माहिती नाही. तुम्ही कलाकार आहात, तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्याकडे तेवढा राईट आहे की तुम्ही ज्या ऑडिशनला जाता ते कुठलं कॅरेक्टर आहे हे विचारण्याचा अधिकार आहे तुम्हाला. सगळं सांगितलेलं आहे सगळं. तुम्ही ते विचारलंच पाहिजे. तुमचं प्रोडक्शन हाऊस कुठलं आहे हे विचारलं पाहिजे. तुमचा अधिकार आहे. हा तो कुठे तुम्ही फिल्म करणार आहात का सिरियल करणार आहात का वेब सिरीज करणार आहात की वेब फिल्म करणार आहात हे तुम्ही विचारा ना. आणि जिथे
तुम्ही विचारलं म्हणून ज्यांना राग येईल तिथनं तुम्ही लगेच काढता पाय घ्यायचा. करेक्ट. अजिबात लक्षात राग घ्या, यायचा. हे आपण पण सांगितलं नाही. कुठली तरी संस्था आपल्या पाठीशी असायलाच पाहिजे. आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ ही जी संस्था आहे ही राज्य सरकार पुरस्कृत आहे. त्यांचं महामंडळाची सही असल्याशिवाय मराठी चित्रपट सेन्सॉर होत नाही. कलाकारांचे पैसे दिले नाहीत तर पिक्चर सेन्सॉर होत नाही. हा, आमची पद्धत आहे. आमच्याकडे निर्मात्यांनी लेटर दिलं की आम्हाला सेन्सॉरचे एनओसी द्या, की आम्ही त्यांच्याकडं ते यादी देतो की एवढ्या लोकांची एनओसी आणा तुम्ही. ती एनओसी पाहिली जाते. मग आमचं ते सबमिट केल्यानंतर आमचा ऑफिसचा मुलगा मुलगी जे काही पुणे असतील ते फोन करतात, तुमचे खरंच पैसे मिळालेत का, मग आम्ही देऊ ना. तर इथपासून आपले अधिकार राखले जातात. किंवा त्यातनंही नाही झालं तर आपली एक लवाद समिती असते, ती समिती मग ते वाद मिटवत असतात. प्रोडक्शन मंडळाचं डोकं सटकतं जेव्हा ऍक्टर वेळेवर येत नाही. नक्कीच त्या वेळ कलाकारांची काही नावं सांगचे वेळेवर येतात आणि काय डोक्यात जातात सांग हे कलाकार. खूप शेवया कोणाची? माझाच किस्सा सांगतो. माझी पहिली ओळख झाली सयाजी शिंदेची. त्यांचं ते निर्माते म्हणून चित्रपट करणार होते. आपण आता पाहिलं त्याची एक छोटीशी क्लिप. डॅम्बिस नावाचा पिक्चर होता, मकरंद दानसकर वगैरे. तर मी त्यांनी बोलवलं भेटायला आणि मी 10 मिनिटं उशिरा पोहोचलो. मी म्हटलं नमस्कार, मी संजय ठोई. ठीक आहे, जातो मी. हे माझं आणि त्यांचं पहिलं कॉन्व्हर्सेशन होतं की मी माझी ओळख करून दिली. ते म्हटले जा तुम्ही. मग मी मकरंद दानसकरांना फोन केला, हो असं असं ते म्हणतायत काय. ते बोलल्यानंतर मग त्यांनी परत बोलवलं. म्हटले वेळेत न येणारी माणसं, वेळ न पाळणारी माणसं मला अजिबात आवडत नाहीत आणि मी त्यांच्यासोबत काम करत नाही. हा तिथे मग मी त्यांना उशीर का झाला हे सांगायला लागले. ते म्हटले ते सांगू नकोस, ते मी सांगू शकतो काय झालं काय नाही काय वगैरे, पण वेळ महत्वाची पाळा. तुम्हाला जी कॉल शीटमध्ये किंवा कॉल टाईम तुमचा जो असेल त्याच्या अगोदर तुम्ही कंपल्सरी हजर राहा. त्यातनं तुमची इमेज वाढते. आणि खरं सांगू का, तुम्हाला नाही म्हटलं तरी पुढच्या कामांना मदत करणारा प्रोडक्शन मॅनेजर असतो. कलाकार म्हणून वाद नाही, पण कुठं हे घेतलं पाहिजे की स्क्रिप्ट तुम्हाला नाही समजला रोल, तुम्ही असिस्टंट डायरेक्टरला विचारा की नक्की काय ते तुम्ही विचारू शकता. जर तुम्ही ते काय असतं, प्रत्येक माणसाचे मेंटॅलिटी वेगळी असते. प्रत्येक जण वेगळा विचार एकाच कथेवर करत असतो. जर डायरेक्टरने तुम्हाला सांगितलं की मला या पात्राकडनं हे अपेक्षित आहे, ते बाहेर आलं पाहिजे, तर त्यावेळेला तुमचं काम आहे की त्या पद्धतीने करणं. मग तुम्ही असं नाही म्हणू शकत की नाही मला नाही आवडलं, मी नाही करणार. तर मग तुम्ही इंडस्ट्रीच्या आउट राहा. तुम्ही ऍक्टर म्हणून जाताना पहा, 2 गोष्टी असतात. एक स्वाभिमान असतो आणि एक अभिमान असतो. जिथं तुम्ही अभिमानी व्हाल तो तुमचा डाऊनफॉल. स्वाभिमानी तर प्रत्येकानेच राहिला पाहिजे. आम्ही स्पॉट बॉयला सुद्धा अरे तुरे म्हणत नाही, किंवा अगदीच याच्यात असतील तर अरे तुरे म्हणतो, पण तरीही त्यांना स्पॉट दादा म्हणूनच हाक मारली जाते. ती तशीच असावी, कारण तो त्यांचा स्वाभिमान तो आपण दुखावता कामा नये. त्यामुळे ही गोष्ट ऍक्टर म्हणून जाताना तुम्ही लक्षात घ्या सगळ्यांनीच. जे ऍक्टिंग करायला आलेले आहेत त्यांनी. ऍक्टिंग नाही खरं तर तंत्रज्ञान पण हे लागू होतं सगळ्यांना. आता एक आमचे ज्येष्ठ कॅमेरामन होते, ते आता तेच गेले. हिंदी भरपूर फिल्म केलेल्या होत्या त्यांनी, बॉर्डर वगैरे असे मोठे मोठे फिल्म करून त्यांना मराठी चित्रपटासाठी घेतलं. आणि आमचे निर्माते दिग्दर्शक एकच होते. ते पहिला दिवस झाला, पहिल्या दिवशी मी 4 सीन हे केलेले होते की 4 सीनचं टार्गेट आहे. तर एकही सीन कम्प्लीट झाला नाही पहिल्या दिवसभरात. दुसऱ्या दिवशी लंच नंतर तो सीन संपला आणि दुसरा चालू झाला. दुसऱ्या दिवशी पॅकअपच्या वेळेला फक्त ते आले माझ्याकडे. म्हटले संजय काहीतरी पहा, म्हटले आपल्याला इथं बजेट नाही आणि 4 गुणे 8 सीन होते, आपला 1 सीन कम्प्लीट झाला आणि दुसरा चालू झाला. मग मी त्यांच्याशी बोललो त्या, तर ते म्हटले नहीं यार हम ऐसा नहीं कर सकते, हमारा तो स्टाईल ही. ठीक आहे म्हटलं सर काही हरकत नाही, तुम्ही जा हॉटेलला आणि विश्रांती घ्या. सकाळी तुम्हाला फक्त गाडी येईल आणि ती तुम्हाला मुंबईला पोहोचवेल. क्या बात कर रहे हो, मुझसे ऐसे बात कर सर.
आप गलत तरीके से मत लीजिए इसको। हमारा बजट नहीं है, मिनिमम 4 सीन का हमने जो शेड्यूल किया है उसमें अगर फिल्म नहीं बैठती तो फिल्म अटक जाएगी और कंप्लीट नहीं हो जाएगी। तो मैं अगर एक फिल्म छोड़ दूंगा तो तेरी फिल्म कौन करेगी? ये तो अभी चॅलेंज का हो गया मामला। मी फोन फक्त फिरवला, आमचे मित्र होते मुंबईमध्ये कॅमेरामन, काय करताय? काय नाही, घरी. माझा दुसरा फोन आला की टॅक्सी पकडायची आणि पुण्यात यायची, सकाळी 7ची शिफ्ट आपल्याला करायची. ठीक आहे म्हटलं. ते त्यांनी ऐकलं, ते हॉटेलवर गेले. अर्ध्या तासाने फोन आला, सॉरी मी काही बोललो असेल चुकीचं तर, पण आपण उद्या सकाळी करूया. आणि संध्याकाळी स्नॅकच्या वेळेला रोज 4 सीन संपलेले असायचे आणि 5वा सीन आमचा चालू झालेला असायचा तिथून पुढे. म्हणजे करायचं ठरवलं तर करता येतं. फक्त तुमचा इगो जो असतो ना, तो इगो प्रॉब्लेम तुमचा जिथं जिथं तुम्ही कराल तो कायमच इगो आडवा येतो, तो अभिमान असतो. त्यामुळं अभिमानी राहण्यापेक्षा प्रत्येकाने स्वाभिमानी राहा. आणि स्वाभिमानी आपण कधी राहू शकतो? ज्या वेळेला आपण आपलं 100% इनपुट्स देतो, त्यावेळेलाच आपण राहू शकतो. जर आपणच पाट्या टाकतोय आणि तरी आपण स्वाभिमान दाखवलं गेलो तर कोणी ऐकत नाही आपलं. मला असं वाटतं की पैसे ठरवणं जे आहे त्याच्यामध्ये तुला जेव्हा भेटतात लोक तेव्हा ते कसे वागतात बेकार, म्हणजे जसं मगाशी पण त्यांनी उदाहरण दिलं, मला वाटतं ते पैसे कसे ठरवायचे, प्रोडक्शन मॅनेजर्स बोलायला लागतं, पैसे कसे मागायचे, पेंडिंग चेक कसे मागायला लागतात, याबद्दल तो पैसे खरं प्रोडक्शन मॅनेजरचं काम असतं. ते प्रोडक्शन मॅनेजरला एवढ्यासाठी ते सोपवलं जातं की त्याला कम्प्लीट बजेट असतं माहिती, पिन टू पॉइंट आपण जे म्हणतो तसं ते शेवटपर्यंतचं बजेट त्यालाच माहिती असतं की कुठल्या ऍक्टरसाठी किती बजेट आहे, मेन ऍक्टरसाठी किती, ज्युनियरसाठी किती आहे, मॉबसाठी किती आहे, ही त्याच्याकडे लिस्ट असते. मग तुम्ही त्या कुठल्या कॅटेगरीमध्ये तुम्हाला बोलवलं गेलं हे तो डिसाईड करतो आणि मग तो त्याचं एक बजेट सांगतो. तर काही वेळेला तुम्हाला पेमेंट कमी जास्त होतं ना, की पहिल्या याला तुम्हाला पहिल्या फिल्मला तुम्हाला 1000 रुपये पर डेने मिळाला, दुसऱ्या तो 2000 देईल, तिसऱ्याला म्हणेल 500 देऊ शकतो, कारण ते बजेट वर्कआउट करतं. पण जर तुम्हाला आम्ही यांना सांगतो पण टिकून राहायचं असेल, ते 800 रुपये वाला आर्टिस्ट आण, हा ते टिकून जर राहायचं असेल तुम्हाला तर थोडंसं तुम्ही ऍडजस्ट व्हायला पाहिजे. ते कारण मुद्दाम तुम्हाला असे जे खरे प्रोडक्शन मॅनेजर वगैरे आहेत ना, ते मुद्दाम कुठला कुणाचं मानहानी करत नाहीत पैशामुळे की मी एवढेच देईन. बजेट असतं, बजेट शिवाय काही. आणि जर पैसे डुबवले तर मग ह्यांची जबाबदारी असते का तुमची? असते प्रोडक्शन मॅनेजर तर डुबवलीच लागते. प्रोडक्शन मॅनेजर शक्यतो कुणाचे पैसे बुडू नयेत असं हे असतंच, पण नाईलाज असतो. काही वेळेला निर्मात्यांकडनं पण पैसे येत नाही. फक्त माझं आमच्याच प्रोडक्शन मॅनेजर लोकांना सांगणं असतं की जे काही असेल ना ते तुम्ही खुलेपणाने समोर सांगा. मग मी काय करतो, माझं प्रोडक्शनची लाज राखण्यासाठी चेक टाकला, आत्ताच आलेला आहे चेक, तो पास झाला की मी तुम्हाला देतोच, किंवा मी माझी चेक देऊन टाकतो, मी तुला फोन केला की मग भर. असे हे जे मधले असतात. पण बरेचसे लोक आहेत ना मोकळेपणाने बोलत नाही की नाही आत्ता ना 2 महिने काही पैसे येत नाहीये, तर 2 महिने तुम्ही कोऑपरेट करा, 2 महिन्यानंतर तुम्हाला पैसे देण्यात येतील. पण त्यावेळेला थोडी प्रोडक्शन मॅनेजरची पण जबाबदारी असते की 2 महिन्यात जर नाही आले तर काही ना काही ऍडजस्ट करून काही ना काही रक्कम त्याच्या अगेन्स्ट त्यांनी द्यायला पाहिजे, म्हणजे त्या समोरच्याचा विश्वास वाढतो. आणि खूप लोक असे असतात, जशी डॉक्टरांकडे कट प्रॅक्टिस असते तशी आपल्या इंडस्ट्रीमध्ये कट प्रॅक्टिस असते. तुला काम देतो, तू 2000 रुपये तुला सही कर, 1000 रुपये तुला मिळतील, असे प्रकार खूप असतात. त्यातनं मग हे प्रकार खूप वाढायला लागतात. तर तुमच्या डेअरिंग जर असेल ना ऍक्टर म्हणून, तू मला 2000 रुपयासाठी बोलवलंय ना, तर 2चे 2 मला दे. मला वाटलं तर मी तुला त्यातले काही देईन, मला वाटलं तर हे बोला. काय होईल, एक काम जाईल पण एकच जातं, पुढचं जात नाही. कारण ही गोष्ट कुणाच्या ना कुणाच्या याच्यातनं पुढे गेलेली असते, एखाद्या माणसाविषयी समजलेली असते. तुम्ही किती ज्युनियर असलात, किती नवीन असलात,
तरी ही चर्चा त्या वर्तुळात होते. आणि मग एखादा असा असतो की हा स्वाभिमानी आहे. त्याने पण प्रोडक्शन मॅनेजरमध्ये सुद्धा एकमेकाचे शत्रू असतातच ना. मी आता तुम्हाला म्हटलं ना ऍक्टरला की तुमचा जवळचा मित्राने दारूचं हे केलं तर त्याला टाळा, तसे प्रोडक्शन मॅनेजर असतात. ह्याला काम मिळालं ना, मग मला नाही मिळालं ना, मग त्याचे कसं ते काम हे करता येईल त्यानुसार तो मुद्दाम काही वावड्याही उठवत असतो. तर हे सगळं खरं बेसिक माणूस म्हणून तुम्ही जेवढं ते Perfect. हे कराल, घ्याल, ते स्वतः भिनवून घ्याल, तेवढं तुम्हाला त्याचा अनुभव येत राहील आणि त्यातनं तुम्ही पुढे शिकत शिकत जाल. एकदम तुम्हाला जमणार नाही, एकदम नाही जमणार, पण तुम्ही शिका, ते नक्की शिका. रिटेक करणारे आर्टिस्ट कसे वाटतात प्रोडक्शन मॅनेजरला? काय असतं? प्रोडक्शन मॅनेजरला नाही वाटत रिटेक आर्टिस्ट असतो. काही, पण ज्या वेळेला डायरेक्टर येऊन झापतात त्या प्रोडक्शन मॅनेजरला, कहा से लाया ये उठा के. काही छोटे छोटे आर्टिस्ट असतात ते, मी तुम्हाला सांगतो की हेच कशाबद्दल बोलतोय संजय, की मोठ्या आर्टिस्ट बद्दल नाही, ते डिरेक्टरने फायनल केलेले असतात. आता समजा गटपेगडे पार्ट 2 मध्ये मला छोटे छोटे आर्टिस्ट हवे, तर आता माझ्याकडे विद्यार्थी सोडून द्या, पण बाहेरच्या लोकांकडे काय होतं, त्यांना आर्टिस्ट नसतात ना, सो ते डिपेंड अपॉन प्रोडक्शन मॅनेजर. एक सीन आहे, 2 सीन आहे, 2 डायलॉग आहे, तर ते तुम्ही बघा काय ते, आणि हे आणून बसवता. नाही नाही, म्हणून मी म्हटलं तुम्ही स्वतःमध्ये बदल करा, कॉन्फिडंटली तुम्ही सामोरे जा. आता शॉर्ट फिल्म झाल्यानंतर त्यांना कॉन्फिडन्स आला असणार याचा, नाही का? हो, नक्की येणार तो पाहून त्यांना. मी तेच माझ्यापासून म्हणतो की तुम्हाला समजलं असेल की तुम्ही कुठे कमी पडत आहात. पाहिल्यानंतर नक्की प्रत्येकाला समजलं असेल की काय. सगळ्यात आता एक छोटीशी मी सगळ्या ज्या पाहिल्या ना, त्यात मला एक कॉमन एक गोष्ट आढळली त्यामध्ये. डायरेक्टर म्हणून ते सांगतील, पण थोडंसं नाटकी बोलणं तुम्ही करा. आवश्यकता नसते, आपण नाटक स्टेजवर आपण ते बोलू शकतो, पण तुम्ही ज्या वेळेला कॅमेरा समोर बोलतात ना, नॅचरल बोलायला. अशा पद्धतीने थोडंसं तेवढं तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करता येईल, जेवढं नॅचरल तुमचं वाटेल तेवढं, पुस्तकी किंवा नाटकी नाही वाटलं पाहिजे तेवढं, पण ते आवर्जून तुम्ही सगळेजण तो थोडासा अभ्यास करा. मला महत्वाचं आहे पहिलं फिजिक तुमचं, तब्येत तुमची, तुम्हाला तेवढं तब्येतीने चांगलं आकर्षक हे स्वतःला ठेवलंच पाहिजे. आणि भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश येते तुम्ही थोडी प्रॅक्टिस करा, बाकी काही नाही. प्रॅक्टिस करा, दुसरं काही नाही याला. जोपर्यंत प्रॅक्टिस करत नाही, जोपर्यंत आपण आपल्याच न्यूनगंडात असतो ना, तोपर्यंत काही होऊ शकत नाही. हे माझं क्षेत्र आहे. मी इथे आलोय तेवढ्याचसाठी आलोय. हे तुमच्यात बाळगा आणि प्रॅक्टिस करायला लागला तर बाळगा 101% ते वर्कआउट होणार. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपण जोरदार टाळ्या मारूया.